माणगाव निजामपूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करत असताना विळे भागोड MIDCला जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर होतो। मात्र पावसाळ्यात या रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे हे अपघात कारण ठरतं। माणगावहून निजामपूरला जाताना काही ठिकाणी अवघड वळणे आहेत। त्या वळणावर रस्त्याच्या बाजूला गवत आणि झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे वाहन चालविताना चालकाला समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होत आहेत। त्यांनी प्रशासनाने व संबंधित ठेकेदारांनी रस्त्यालगत वाढलेली झाडे झुडपे हे त्वरित तोडण्यात यावे अशी मागणी करीत आहेत। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी केले आहे। खरं सांगायचं तर हा रस्ता MSRDCकडे आहे आणि हा जो रस्ता बनवला त्या कॉन्ट्रॅक्टरकडे 10 वर्षाचा दुरुस्ती देखभालीचा कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी सरकारने दिलेला आहे। असे असताना सुद्धा दर पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूची जी झाडी साफसफाई व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे माणगावपासून विळा MIDC पर्यंत जे ॲक्सिडेंट होत आहेत ते भयानक आहेत। आत्ता 2 दिवसापूर्वी सुद्धा रायझिंग हॉटेलच्या समोर एक कंटेनर तिथे पलटी झाला। त्यालाही विचारल्यानंतर समोरून समोरचा रस्ता त्याला दिसला नसल्यामुळे त्याचा तोल गेलेला असं त्याने सांगितलं। त्याचबरोबर बोनशेत ते कांदळगाव या दरम्यानमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर झाडे आलेली आहे। ह्या झाडीचं प्रमाण ॲक्सिडेंटला जेवढं घातक आहे तसंच साईड पट्ट्या ह्या बंद होत चाललेल्या आहेत। माझी मागणी असेल की जर कॉन्ट्रॅक्टरकडं पूर्ण 10 वर्षाची देखभाल दुरुस्तीचा खर्च सरकार देत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरची किंवा MSRDCची पूर्ण जबाबदारी राहिली पाहिजे। रस्त्याचे आजूबाजूचे सर्व झाडं किंवा गवत साफसफाई करणे, ते केल्याने फार मोठा ॲक्सिडेंटचे प्रमाण कमी होते।